महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमी या संमेलनाचं आज विधिवत उद्घाटन झालं, मी असं जाहीर करतो। महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमीच्या मंचावर बसलेले तुम्हा सर्वांचे आयोजक सन्माननीय श्री अशोकजी कंटे, सन्माननीय जगन बाबू गंजीत, श्री जनार्दन अंबालाजी, श्री आनंदरावजी अंगलवारजी, सन्माननीय श्रीमती प्रभाताई तिलकेजी, पोतनवाय काकाजी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज तेलुगू आणि मराठी या दोन्ही भाषांमधील शब्द संस्कृत म्हणून आलेले आहेत। त्यामुळे अनेक शब्दांचे मूळ हे सारखेच आहेत। व्याकरण जरी वेगळे असले तरी त्यातील भावना व आपुलकीत सारखीच आहेत। दोन्ही भाषांमध्ये भारतीय संस्कृतीचा खूप मोठा आधार आहे। आपण जन्माने जरी आज तेलुगू असले तरी आपण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहत आहे। महाराष्ट्र ही आपली जन्मभूमी झालेली आहे आणि मराठी माणूस आणि तेलुगू माणूस एकत्र गुण्यागोविंदाने नांदत आहे, ही सर्वात मोठी गोष्ट आहे। मला तर तेलुगू तो कोणचम सुद्धा येत नाही, मला कोणचम सुद्धा बोलता येत नाही, तरी सुद्धा तुम्ही आपण लोकांनी मला बोलावलं, इथे दोन शब्द बोलायचं सांगितलं तर मी बोलत आहे आपल्यामध्ये। एक सांगायचं म्हटलं तर तेलुगू आणि मराठी हा राज्यातला फरक आहे, पण तुम्ही आम्ही सर्व एक भारतीय आहेत। तुम्ही जर आपली भाषा तेलुगू म्हणून बोलत असेल, मी माझी भाषा मराठी म्हणून बोलत असेल, पण आपलं मन, आपला शब्द काय, आपण आत्म्यातून तुम्ही मला काय सांगत आहे हे मला कळलं आणि मी तुम्हाला काय बोलत आहे हे तुम्हाला कळलं, तर आपण दोघांचं मन सुद्धा एक आहे आणि आपण दोघे भारतीय आहोत हे सुद्धा आपल्याला समजून जाईल। तुमचं दुःख काय तुमच्या बोलण्यातून मला कळलं, तुमचं अश्रू काय हे मला तुमच्या बोलण्यातून कळलं, माझं दुःख काय हे तुम्हाला कळलं, माझं अश्रू काय हे माझ्या डोळ्यात तुम्हाला कळलं, तर आपण दोघांची भावना आपण एकमेकांपुढे समजू शकतो। मला तर आपण सर्व भारतीय आहोत याचा मला अभिमान आहे। आपण मला इथे बोलावलं, मान सन्मान दिला, त्याबद्दल मी मनापासून तुम्हाला सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो। आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सन्माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून संस्कृत भाषा, तेलुगू भाषा, बंगाली भाषा आणि गोल बंजारी भाषा ह्या भाषांना आत्ताशीच महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेली आहे, त्याबद्दल सुद्धा मी सुधीर भाऊंचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो। आणि आपले जे आयोजक आहेत, ज्यांचं मी आता व्यासपीठावरून मंचावरून नाव घेतलं, त्यांनी आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये हे 6वं तेलुगू साहित्य अभियान सुरू केलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रावर ते संपूर्ण एक 38 जिल्ह्यामध्ये आपलं तेलुगू संमेलन करणार आहे, त्याबद्दल सुद्धा मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। परत मला आपण इथे बोलावलं, मान सन्मान दिला, त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो। आपले 2 शब्द इथेच पूर्ण करतो। जय मराठी, जय तेलुगू। धन्यवाद सर। आम्ही नेहमी म्हणतात तेलुगू आई आणि आमच्या मराठी मावशी या, नेहमी आम्ही म्हणतात। सचिन सरांना मी बोलवतो व्यासपीठावर, आपला डेप्युटी महापौरांचा सन्मान करावा। करताला दोन लोक इथे एक आमचे मित्र आलेले आहेत, त्यांचं नाव आहे मिलिंदजी, ते खूप कष्टभर लावतात। तर माझी त्यांना आज विनंती आहे की आपल्या ज्या तेलुगू साहित्याचं जे संमेलन झालेलं आहे त्याच्या बातम्या संपूर्ण महाराष्ट्रावर लागल्या पाहिजेत आणि आपलं संपूर्ण तेलुगू भाषिकांचं काम संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक TV चॅनलवर दिसलं पाहिजे, असं मी त्यांना विनंती करतो। कारण की आज तुमच्या हातामध्ये कॅमेरा दिसला नाही मला पुढे मोठे, थोडं आमची विनंती आहे तुम्हाला की आमच्या संपूर्ण तेलुगू आणि मराठी भाषिकांचं संपूर्ण आजचं जे
संमेलनाच्या बातम्या संपूर्ण टी व्हीमध्ये लागल्या पाहिजे असं मी आपणास विनंती करतो व इथेच आपले 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद सर.